तुमचा पहिला प्रश्न आहे, महाराणा प्रताप यांचा विश्वासू घोडा कोणता होता? तुमचे ऑप्शन आहे अ. चेतक, बी. कजरी, सी. गणेश, डी. ताप्ती. तुमचे योग्य उत्तर आहे अ. चेतक. तुमचा पुढचा प्रश्न आहे, शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते? तुमचे ऑप्शन आहे अ. रामदास स्वामी, बी. तुकाराम महाराज, सी. एकनाथ महाराज, डी. नामदेव. तुमचे योग्य उत्तर आहे अ. रामदास स्वामी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, हल्दीघाटीची लढाई कोणत्या दोन राजांमध्ये झाली? तुमचे ऑप्शन आहे अ. शिवाजी औरंगजेब, बी. महाराणा प्रताप अकबर, सी. पृथ्वीराज चौहान मोहम्मद गोरी, डी. पेशवा बाजीराव निजाम. तुमचे योग्य उत्तर आहे बी. महाराणा प्रताप अकबर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीराज चौहान यांनी गोरीला कोणत्या युद्धात पराभूत केले? तुमचे ऑप्शन आहे अ. पहिले तराईन युद्ध, बी. दुसरे तराईन युद्ध, सी. पानिपत युद्ध, डी. प्लासीची लढाई. तुमचे योग्य उत्तर आहे अ. पहिले तराईन युद्ध. तुमचा पुढचा प्रश्न आहे, बाजीराव पेशवा कोणत्या युद्धकौशल्यासाठी प्रसिद्ध होते? तुमचे ऑप्शन आहे अ. धनुर्विद्या, बी. गनिमी कावा, सी. घोडेस्वारी व वेगवान मोहिमा, डी. तलवारबाजी. तुमचे योग्य उत्तर आहे सी. घोडेस्वारी व वेगवान मोहिमा. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराजा रणजित सिंह कोणत्या साम्राज्याचे संस्थापक होते? तुमचे ऑप्शन आहे अ. मराठा साम्राज्य, बी. मोगल साम्राज्य, सी. अफगाण साम्राज्य, डी. शीख साम्राज्य. तुमचे योग्य उत्तर आहे डी. शीख साम्राज्य. तुमचा पुढचा प्रश्न आहे, झाशीची राणी लक्ष्मीबाई कोणत्या युद्धात शहीद झाली? तुमचे ऑप्शन आहे अ. 1857 चे स्वातंत्र्य समर, बी. पानिपतचे युद्ध, सी. प्लासीची लढाई, डी. कर्नल मुनरो युद्ध. तुमचे योग्य उत्तर आहे अ. 1857 चे स्वातंत्र्य समर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, चंद्रगुप्त मौर्य यांचे प्रमुख सेनानी कोण होते? तुमचे ऑप्शन आहे अ. विष्णुगुप्त, बी. भद्रवाहन, सी. सेनापती कार्थिकेय, डी. भैरव. तुमचे योग्य उत्तर आहे अ. विष्णुगुप्त चाणक्य. तुमचा पुढचा प्रश्न आहे, टिपू सुलतान कोणत्या राज्याचे शासक होते? तुमचे ऑप्शन आहे अ. तेलंगणा, बी. कर्नाटक मैसूर, सी. महाराष्ट्र, डी. ओडिशा. तुमचे योग्य उत्तर आहे बी. कर्नाटक मैसूर. तुमचा पुढचा प्रश्न आहे,
छत्रपती संभाजी महाराजांचे वडील कोण? तुमचे ऑप्शन आहे अ. शाहू महाराज, बी. शिवाजी महाराज, सी. महाराणा प्रताप, डी. बाजीराव. तुमचे योग्य उत्तर आहे बी. शिवाजी महाराज. तुमचा पुढचा प्रश्न आहे, अलाउद्दीन खिलजी कशासाठी प्रसिद्ध होता? तुमचे ऑप्शन आहे अ. जलसेना, बी. जड करव्यवस्था, सी. संगीत, डी. कला वास्तुकला. तुमचे योग्य उत्तर आहे बी. जड करव्यवस्था. तुमचा पुढचा प्रश्न आहे, रझिया सुलताना कोणत्या वंशातील शासक होती? तुमचे ऑप्शन आहे अ. मौर्य, बी. लोदी, सी. गुलाम वंश, डी. खिलजी. तुमचे योग्य उत्तर आहे सी. गुलाम वंश. तुमचा पुढचा प्रश्न आहे, पोर्सने अलेक्झांडरशी लढाई कुठे दिली? तुमचे ऑप्शन आहे अ. कुरुक्षेत्र, बी. हायडस्पीज नदी, सी. कावेरी नदी, डी. व्यास नदी. तुमचे योग्य उत्तर आहे बी. हायडस्पीज नदी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, वीर शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला कोणता जिंकला? तुमचे ऑप्शन आहे अ. सिंहगड, बी. जंजिरा, सी. पुरंदर, डी. तोरणा. तुमचे योग्य उत्तर आहे डी. तोरणा. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराजा सुहेलदेव कोणत्या युद्धासाठी प्रसिद्ध होते? तुमचे ऑप्शन आहे अ. गोरीवर विजय, बी. घोरीवर विजय, सी. सय्यद सालार मसूदवर विजय, डी. बाबरवर विजय. तुमचे योग्य उत्तर आहे सी. सय्यद सालार मसूदवर विजय. तुमचा पुढचा प्रश्न आहे, अशोक सम्राट कोणत्या युद्धानंतर बौद्ध झाले? तुमचे ऑप्शन आहे अ. पाटलीपुत्र, बी. कलिंग युद्ध, सी. तराइन युद्ध, डी. पानिपत युद्ध. तुमचे योग्य उत्तर आहे बी. कलिंग युद्ध. तुमचा पुढचा प्रश्न आहे, बाजीराव मस्तानीची कथा कोणत्या राजाचे काळात घडली? तुमचे ऑप्शन आहे अ. शाहू महाराज, बी. शिवाजी महाराज, सी. औरंगजेब, डी. अकबर. तुमचे योग्य उत्तर आहे अ. शाहू महाराज. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराणा प्रताप कोणत्या राजघराण्यातील होते? तुमचे ऑप्शन आहे अ. मोगल, बी. मराठा, सी. मेवाड, डी. गोंड. तुमचे योग्य उत्तर आहे सी. मेवाड. तुमचा पुढचा प्रश्न आहे, हुमायूँ कोणाच्या मदतीने परत सिंहासनावर बसला? तुमचे ऑप्शन आहे अ. शिवाजी महाराज, बी. शाह तहमास, सी. बाबर, डी. अकबर.
तुमचे योग्य उत्तर आहे बी. शाह तहमास. तुमचा शेवटचा प्रश्न आहे. वीर दुर्गादास राठोड कोणत्या राजांचे विश्वस्त सेनानी होते? तुमचे ऑप्शन आहे अ. महाराणा प्रताप, बी. जसवंत सिंह, सी. पृथ्वीराज चौहान, डी. रणजित सिंह. तुमचे योग्य उत्तर आहे बी. जसवंत सिंह.